1978 मध्ये अमिताभ बच्चन यांचा एक डॉन नावाचा चित्रपट बराच गाजला होता। तुमच्यापैकी कदाचित बहुतेक जणांनी तो चित्रपट पाहिला असेल। या चित्रपटाची स्टोरीच अशी होती की डॉन आणि त्याची एक खुफिया डायरी याच्याशी संबंधित होती। ती डायरी मिळवण्यासाठी कशा पद्धतीने योजना आखल्या जातात, कारण त्या डायरीच अशी होती तिच्यामध्ये अनेक गुपितं दडलेली होती। बरं, हे झालं पिक्चर मधलं, पण अशीच एक रिअल स्टोरी पूर्वीच्या मद्रास म्हणजे आत्ताच्या तामिळनाडूमध्ये घडली। एक रिक्षा चालक असलेल्या व्यक्तीने अनेक आमदार, खासदार, अनेक मंत्री, नगरसेवक आणि पोलीस अधिकारी यांच्या रात्री रंगीन करण्यासाठी अनेक महिला आणि मुली यांचा सप्लाय केला होता। कोणत्या मुली कोणाकडे पाठवल्या, कधी पाठवल्या, कोणाकडून किती पैसे घेतले याची सगळी नोंद तो त्या डायरीत करायचा। आज कोणत्या मंत्र्याकडे कोण मुलगी पाठवली, कोणत्या आमदाराकडे कोण महिला पाठवली याचा सगळा ताळेबंद आणि हिशोब असलेली ती एक डायरीच होती। आता ही डायरी नेमकी काय होती, हे सगळं काढ नेमकं कोण करायचं, ही घटना नेमकी कुठं घडली सगळं पाहू। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सोबतच तुम्ही पहिल्यांदाच या यूट्यूब चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर मंडळी, ही खरी खुरी स्टोरी घडली आहे पूर्वीचं मद्रास म्हणजे आत्ताचं चेन्नई शहर। एका ऑटो रिक्षा चालकाची ही एक खरी खुरी स्टोरी आहे। पूर्वीच्या मद्रास शहरामध्ये एक युवक रोजगाराच्या शोधामध्ये भटकत भटकत येतो। दररोज कुठेतरी मोलमजुरी करायची आणि संध्याकाळी कुठेतरी निवारा शोधून पडी मारायची, हा त्या युवकाचा दिनक्रम। परिस्थितीमुळे आपल्याला हे काम करावं लागते, मग परिस्थितीच बदलण्यासाठी दुसरं कोणतं तरी काम आपल्याला शोधावं लागेल, असं विचारचक्र सतत त्या युवकाच्या डोक्यामध्ये चालू होतं। बऱ्याच दिवसांपासून हा तरुण मोलमजुरी करत असल्यामुळे त्याच्याकडे पैसेही थोडेफार साचू लागले होते। आता या साचलेल्या पैशामधून दुसरं काही काम करता येईल का याचा तो शोध घेऊ लागला आणि त्या पद्धतीने तो विचार करू लागला। त्यानंतर त्याला साचलेल्या पैशामधून आणि काही कर्ज घेऊन ऑटो रिक्षा घ्यावी अशी एक भन्नाट कल्पना सुचली। काही दिवसातच त्याने आपल्या डोक्यातील ही योजना प्रत्यक्षात उतरवून ऑटो रिक्षा विकत घेतली आणि तो ऑटो रिक्षाचा चालक बनला। या गरीब होतकरू पण तितकीच प्रचंड इच्छाशक्ती असलेल्या तरुणाचं नाव होतं गौरीशंकर। हा गौरीशंकर मद्रास शहरात रिक्षा चालवत असताना अनेक प्रवासी लोकांच्या संपर्कात आला। रिक्षा चालक बनल्यामुळे मद्रास शहराची खडानखडा माहिती त्याला होऊ लागली। दिवसभर रिक्षा चालवत असताना वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्याच्या संपर्कात येऊ लागले। रिक्षामध्ये बसलेल्या लोकांच्या चर्चा तो कान देऊन ऐकत होता। यामधील काही लोक वेगवेगळ्या बिझनेस बद्दल चर्चा करत, तर कधी कधी त्यांच्या पर्सनल गप्पाही रिक्षात होत असायच्या। पण हा तरुण त्यांच्या कुचाळ गप्पा असो किंवा काही महत्वाच्या गप्पा, प्रत्येक गोष्टी तो कान देऊन ऐकायचा। या गौरीशंकरला पहिल्यापासूनच आपण श्रीमंत असावे आणि ती श्रीमंती लवकरात लवकर कशी येईल याचा तो प्रत्येक वेळी विचार करत होता। या श्रीमंतीच्या आकर्षणामुळे तो कोणतेही काम करण्यास तो तयार होता। आपण असाच रिक्षा चालवत राहिलो तर फार फार आपलं पोट भरू, पण यामधून श्रीमंत होऊ शकत नाही याची त्याला मनोमन खात्री पटली। रिक्षात बसणारे काही प्रवासी लोक आपापसात त्यांच्या 2 नंबर धंद्याबद्दल बोलत असायचे। ते ऐकून आपणही कुठला तरी 2 नंबरचा धंदा करू शकतो का, ज्यामधून आपण कमी दिवसात जास्त पैसे मिळवून मोकळे होऊ, असं गौरीशंकरला मनोमन वाटायचं। विचार करत करत त्याला एक धंदा सुचला। त्या काळी मद्रास राज्यामध्ये दारूबंदीचा निर्णय झाला होता। राज्यात दारूबंदी झाली तरी तळीराम आपल्या दारू पिण्याची व्यवस्था कुठल्या ना कुठल्या प्रकारे करतच होते। यातूनच त्याला
चोरून दारू विक्री करण्याचा धंदा सुचला आणि शहरातही अशाच प्रकारे चोरून अवैध प्रकारे दारू विक्रीचे धंदे जोरात चालू आहेत अशी त्याला माहिती मिळाली. या धंद्यात आपणही आपलं नशीब आजमावू असं त्याला वाटलं आणि काही दिवसातच त्याने चोरून दारू विक्रीचा धंदा सुरू केला. या धंद्यामध्ये त्याला पैसा तर मिळू लागला, पण सोबतच रिक्षा त्याची उभी राहायला लागली. मग आता रिक्षा काय कामाची हा विचार करून त्याने रिक्षा विकून टाकली आणि हळूहळू या दारूच्या धंद्यामध्ये त्याने स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. या धंद्यामध्ये पैसा मिळत असला तरी या धंद्याची पोलिसांना माहिती मिळताच त्याला पोलीस लोक त्रास देऊ लागले. पोलिसाच्या या त्रासाला कंटाळून त्याने या धंद्यात रिस्क जास्त असल्यामुळे व पोलिसांच्या त्रासामुळे काही दिवसातच त्याला हा धंदा नकोसा वाटू लागला. जर कदाचित पोलिसांना आपल्याला पकडून जेलमध्ये टाकलं तर आपलं पुढचं आयुष्य सुखात जाण्याच्या ऐवजी आपण दुःखात आयुष्य का काढावं हा प्रश्न त्याला सतावू लागला. केल्यानंतर त्याने पुन्हा एकदा आपण रिक्षात चालू हा निर्णय घेतला आणि नवीन रिक्षा घेऊन तो मद्रास शहरात पुन्हा एकदा रिक्षा भाड्याचा व्यवसाय करू लागला. एके दिवशी नेहमीप्रमाणे आपले रिक्षा चालवत असताना त्याला एक भाडं लागलं. त्यामध्ये काही तरुणी व महिला होत्या. त्यांनी या गौरी शंकरला कायमस्वरूपी जर तुझा रिक्षा आम्ही भाड्याने केला तर आम्हाला प्रवास भाड्यात काही सूट मिळेल का अशी विचारणा केली. गौरी शंकरलाही दररोज भाडे हुडकवण्यापेक्षा हे फिक्स भाडे योग्य वाटले. त्याने लगेच भाडे ठरवून होकार दिला. त्या तरुणी संध्याकाळी 5 वाजता गौरी शंकरची भेट घेत असत. दिवसभर शहरात कुठेतरी रिक्षा चालवून संध्याकाळी 5 वाजता फिक्स भाडे करण्यासाठी गौरी शंकर त्या तरुणींकडे जात असायचा. या मिळालेल्या फिक्स भाड्यामुळे त्याचा धंदा जोरात चालू झाला. जसे जसे दिवस पुढे सरकू लागले तसा ह्या गौरी शंकरवर त्या तरुणींचा व त्यांच्या म्होरक्यांचा विश्वास वाढला. त्या काळी आमदार, खासदार, मोठे पोलीस अधिकारी, मंत्री, प्रशासनातील मोठे उच्चपदस्थ यांच्या रात्री रंगीन करण्यासाठी व मौज मजा करण्यासाठी काही तरुणी या बड्या व्यक्तींच्या ऐशोआरामासाठी सप्लाय केल्या जायच्या आणि त्याच या तरुणी तिथं पोहोचवण्याचं काम गौरी शंकरवर सोपवलं होतं. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे या तरुणी व त्यांच्या म्होरक्यांचा विश्वास संपादन केल्यामुळे गौरी शंकरवर त्या मुली कुठे सोडल्या, कोणत्या आमदार आणि कोणत्या मंत्री, कोणत्या पोलीस अधिकाऱ्याकडून किती पैसे घेतले किंवा किती पैसे घ्यायचे, कोणाला कुठं सोडायचं याची सगळी जबाबदारी गौरी शंकरकडे दिली गेली आणि या कामाचे गौरी शंकरला वेगळे कमिशन ठरवून दिले गेले. या कामासाठी गौरी शंकरने एक डायरी तयार केली. त्या डायरीमध्ये तो या सगळ्या नोंदी ठेवू लागला. या धंद्यामध्ये बडे पोलीस अधिकारी, आमदार, मंत्री, नगरसेवक आणि खासदार सुद्धा सामील असल्यामुळे हा धंदा बिनबोबाट चालू झाला. त्याचं कारण म्हणजे हे सर्वजण याचाच उपभोग घेत असत आणि वरून त्यांना या अवैध स्वरूपाच्या धंद्याचे पैसे सुद्धा मिळत होते. या सगळ्या गोष्टीमुळे गौरी शंकरला श्रीमंत होण्यासाठीची एक आयती सोन्याची कोंबडी सापडली. या सगळ्या गोष्टीमुळे अल्पावधीतच त्याने भरपूर पैसे जमा करण्यास सुरुवात केली आणि आलेल्या पैशामधून त्याने त्या काळात मद्रास म्हणजे आत्ताच्या तमिळनाडू मधील चेन्नई शहरात घर घेतलं. आता गौरी शंकर सुद्धा या मुली आणि महिलांसोबत स्वतः सुद्धा मजा मारू लागला. हे सगळं चालू असलं तरी त्याला कुठेतरी स्वतःची बायको असावी, आपलाही संसार असावा असं मनोमन वाटू लागलं. त्यामुळेच तो एका तरुणीच्या प्रेमात पडला आणि त्याने तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न झालं
आपला संसार सुरळीत चालू झाल्यावर या सगळ्या गोष्टीमधून गौरी शंकरने बाहेर पडणं आवश्यक होतं. पण एकदा खोलात गेलेला पाय परत जाग्यावर येणं कठीण असतं. तसंच गौरी शंकरच्या बाबतीत सुद्धाच घडलं. सगळं काही सुरळीत चालू असतानाच तो आणखी एका ललिता नावाच्या तरुणीच्या प्रेमात पडला आणि या ललिताच्या अखंड प्रेमात बुडालेल्या गौरी शंकरला त्या ललिताने धोका देऊन दुसऱ्याच एका तरुणासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि या गोष्टीचा गौरी शंकरला प्रचंड मोठा धक्का बसला. या गोष्टीचा राग आल्यामुळे गौरी शंकरने ललिता आणि तिच्यासोबत असलेल्या प्रियकराला सापडविण्यासाठी जंग पछाडलं. प्रत्येक ठिकाणी त्याने आपले खबरे नेमले आणि एके ठिकाणी ललिता आणि तिच्या प्रियकराला पकडले. पकडल्यानंतर गौरी शंकरने दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न केला, पण दोघेही ऐकत नाहीत म्हटल्यानंतर ललिताच्या प्रियकराला त्याने गोड बोलून एक ठिकाणी नेऊन त्याचा खून केला. आणि या गोष्टीनंतरही ललिता सुधरत नाही, ऐकत नाही, म्हणून तिचाही या गौरी शंकरने खून केला. एकापाठोपाठ एक 2 खून करून सुद्धा गौरी शंकर काहीच घडलं नसल्याप्रमाणे वागत होता. यानंतर ललिताच्या नवीन प्रियकराच्या बायकोने आपला नवरा गायब असल्याची फिर्याद दिली. पण पोलिसांना या सगळ्या गोष्टीची कल्पना असल्यामुळे व गौरी शंकरकडून पैसे मिळत असल्यामुळे हा तपास करण्याचा प्रयत्नच केला नाही. त्याचं कारण म्हणजे एकतर गौरी शंकरच्या अवैध धंद्याचे पैसे तर मिळतच होते, त्यासोबतच या पोलीस अधिकाऱ्यांच्या रात्री रंगीन करण्यासाठी या गौरी शंकरकडून त्या पोलीस अधिकाऱ्यांना रात्रीसाठी तरुणी सुद्धा सप्लाय केल्या जात होत्या. या दोन्ही गोष्टीमुळे पोलिसांनी या खुनाच्या प्रकरणामध्ये सपशेल कानाडोळा केला. पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नाही म्हणून त्या महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त आणि राज्यपाल यांना अर्ज दिले. परंतु त्या काळी गौरी शंकर ॲटो गौरी शंकर म्हणून सगळीकडे फेमस झाला होता. पोलिसांना माल व रात्रीचा ताल मिळत असल्यामुळे पोलिसांनी तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. परंतु राज्यपालांनी मात्र राज्याच्या आयजीला बोलून संपूर्ण प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची विनंती आणि आदेश पण दिला. राज्यपालांच्या या आदेशामुळे ही ॲटो गौरी शंकरची फाईल रिओपन केली गेली. डायरेक्ट राज्यपालांनीच आदेश दिल्यामुळे व हा ॲटो शंकर कोण आहे, तो नेमकं काय काम करतो, त्याची सगळी माहिती चौकशी करून मला लेखी स्वरूपात देण्यात यावी असं खुद्द राज्यपालांनी बजावल्यामुळे पोलिसांना या प्रकरणात लक्ष घालावंच लागलं. या प्रकरणाची बरीच चर्चा व्हायला लागल्यामुळे सवयीप्रमाणे नेते मंडळींनी गौरी शंकरवरचा हात काढून घेतला. यानंतर पोलिसांनी सुद्धा यूज अँड थ्रो या पद्धतीप्रमाणे ॲटो शंकरला मदत करण्याचं सोडून त्याविरोधात छापेमारी करण्याची सुरुवात केली आणि लवकरच ॲटो शंकरला अटक सुद्धा केली. तर मंडळी, ही होती बडे राजकीय नेते, मंत्री, संत्री आणि मोठे पोलीस अधिकारी यांना तरुणी पुरवणाऱ्या गौरी शंकर उर्फ ॲटो शंकर या तरुणाची स्टोरी. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली? हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.